नमस्कार. आज बेट द्वारका एक धाम या यात्रेमध्ये आम्ही आलेलो आहोत गिरनार पर्वतापर्यंत. आणि आज गिरनार पर्वताची सफर आपण बघणार आहोत. रोपवेने जाणार आहोत आम्ही. अगोदर पहिल्या दिवशी आलो होतो, परंतु रोपवे बंद झाला होता. मग सकाळी निघालो आहे दुसऱ्या दिवशी. बघा खटोला बसलेलो आहोत आम्ही आता मध्ये. आणि गिरनार पर्वतावर जात आहोत. हे सगळे डोंगर आहेत, पहाड आहेत. इकडे बघा, सगळं सागवान झाडच आहेत. जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. कुठून आलात काका तुम्ही? सांगली. अरे वा, सातारा आहे तुम्ही. तुम्ही कुठून? आम्ही नाशिक. महाराष्ट्राचे बसले. हो, सर्व महाराष्ट्र बसलो आपण. राहिलो ना. वा, हा, त्यांच्याकडे येऊ राहिला नाही. पावागडला जाऊन आले का तुम्ही? होय, हो का? आम्ही बी गेलो. तिथे रोपेत बसले होते का? बसले की. रोपवे सगळ्यात भारी रोपवे आहे बरं का. हो हो हो. क्वालिटी याला हम्म. नवीन जपान टेक्नॉलॉजी. उठू नका बरं का कोणी. हालचाल नाही करायची फक्त कोणी. मोकळेच येताना अनेक तास 2 तास मोकळं येणार. आता सुरुवातीला जे गेल्यात का नाही त्यांनी परत येते काय शूटिंग करत तुला. हे फोटो काढायचे नाही का? मला जमत नाही. फोटो काढत नाही. जे मेरा त्यांना फोटो काढून 2 मिनिटं. तुमचं चाललंय होती वा, ती गाणे बी लावलेले हा मध्ये. ते काढून. आणि मस्तपैकी आमचा प्रवास चालू आहे रोपवे मध्ये. दत्त शिखर का? दत्त शिखर नाही, गिरनार पर्वत. आणि या ठिकाणी जाऊन आता वर आम्ही दर्शन घेणार आहोत. आणि आपण जर का रोपवेत बसून आला तर या ठिकाणी आपल्याला ज्या 5000 पहिल्या ज्या पायऱ्या आहे त्या चढण्याचं आपलं वाचतं. आणि उतरतानाही आपण परत याच रोपवेने येऊ शकता. या रोपवेला 630 रुपये असं तिकीट आहे येण्या जाण्याचं दोघीकडील. पूर्ण सागाचं जंगल आहे. आणि द्वारका बेट द्वारकाधीश यात्रेमध्ये आपण एक धाम आहे द्वारका. या यात्रेमध्ये ही आपण जाऊ शकतो. आपण प्रवास करू शकतो रोपवेने. तंत्रज्ञान आता असं निघालंय. कसं तयार केलं असं. आम्ही मनोकामनाला गेलो होतो ना, तर त्याच्यात याच्यापेक्षाही मोठा रोपवे येतो. 3 डोंगर. असे 3 डोंगर तिकडे बस पायी रस्ता आहे. थांबले काय? नाही. पायी रस्ता आहे. या बाजूने भाविक जात आहेत वर. लोक यायला लागलेत चढत. कंटिन्यू नाही हो पायरी. क्लिअर होतं एवढं. आपल्याला बघा असं समोर वर जायचं आहे. तिकडे एक मंदिर आहे. किती पायऱ्या आहेत? 9,999. 9,999 पायऱ्या आहेत. 10,000 म्हणायचं. कधी चढायचं. हो. आणि वर पुढे 2200 पायऱ्या आहेत. साईज छोटी वाटते. छोटी साईज. 2200 पायऱ्या पुढे आहेत.
म्हणजे रोपवे सोडून हो रोपे सोडून 5,000 पुढे अजून आहे ना म्हणे 2200 पायरी आहे ना टीव्हीवर दत्त शिखर का काय दत्त मंदिराजवळ 3 टप्पे दे ना सगळं. अनेक भाविक पायी चाललेले आहेत समोर दिसत आहेत आपल्याला. रात्री सुद्धा पायी जाऊ शकतो आपण होय. पण रोपवे संध्याकाळी 5 वाजता बंद होतो. शूटिंग करणार. तुम्ही काय अजित टूर्स मध्ये आले का यात्रा कंपनी? हा. एक धाम यात्रा आहे. नाही हे वेगळीच आहे. राजस्थान गुजरात सगळंच आहे. राजस्थान गुजरात अजून नाही एवढंच जायचं टोटल 22 दिवस. हा कसं पॅकेज आहे? पॅकेज पर हेड 30,000. 30,000 चांगलं आहे. 22 दिवसाचे जेवण वगैरे त्यांच्याकडे त्यांच्याकडे चांगली सोय ठेवलेली आहे. होय. अरे वा. इतर खर्च वेगळा असेल. हा ते इतर खर्च आपला सगळा. रोपे लोकल काय लागेल ते सगळा खर्च आपला. रूम ईटिंग नाश्ता. आणि आता प्रवास. आम्ही आमचा जो रोपीचा प्रवास आहे तो शेवटच्या टप्प्यात आहे. पोहोचतोय आम्ही आता. कुठं तिकीट लागेल ते आपलं. डोली लागली घनदाट जंगल. कधी कधी रिक्षाने पण चालावं लागतं ना. हा रिक्षा वगैरे बस. हा लोकल काय जिथं बस म्हटलं तुम्हाला तो हा, वाहून बस. न्यायचं तर मग आपला पण वाहून न्यायचं. हो का ते आहे सर्वीकडेच हा? सगळीकडे तसंच आहे. हो. पण चौधरी यात्रेमध्ये नाही आपण गेलेलो नाही, आपल्याला काय आहे. सर्वकडे आपलं आपलं भोजन आपल्याला न्यावाच लागतो यात्रेमध्ये. होय. भरपूर उंच आहे बघा. मंदिर पूर्वी ह्याचं वाघ शेम होते. अजूनही आहे ना. अजूनही येतं परिक्रमा मग करताना दिसतात. नाही आहे मंदिरात येतं म्हणे रात्री. परिक्रमा करतानाही दिसतात. असं परिक्रमा जे करतात ना त्यांना दिसतात ते. कान सुन्न होता का जरा थोडं ह्याच्यात? माझे झाले. माझे कान सुन्न आले. पर्वत बघ मला गिरनार वाटलं माझेच पर्वत झाले का. कसा असतो. खूप सुंदर दिसते. वर जरा थोडी थंडी आहे गारवा. आपण चाललोय बघ. तो टोपी घालूनच घ्या. हो टोपी घालून घ्यावं लागेल. हे बघ हे साधू लोक असं तपश्चर्या करतात. हे बघ इथं आता हे कुणीकडनं येतोय आणि कसा राहतोय बघ. ते बघ त्या छोट्या छोट्या पायऱ्या. 8 मिनिटाचा जवळपास प्रवास आहे बघा. आणि 7 मिनिटं आणि 45 सेकंद झालेले आहे. मंदिर आहे बघा इकडं. आणि पुढच्या 15 सेकंदामध्ये बरोबर आपण या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे 8 मिनिटामध्ये आपला प्रवास पूर्ण होतो. 57, 58, 59, 60 8 मिनिटं झालेली आहेत. आणि प्रवास देखील आता पूर्ण झालेला आहे. आणि आलेलो आहोत आम्ही. आणि आता रोपवेतून उतरू. हळू ये. राईट साईड आणि वर येताना रोपवेचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे. आणि आता लगेच आम्ही मंदिरात जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. गिरनार पर्वतावर आल्यावर गार हवा लागलेली आहे. डोलीची सोय आहे या ठिकाणी. नाही भैया नाही. वरून दिसणार हे दृश्य हे हनुमान. गिरनार पर्वतावरून दिसणार हे दृश्य. मीरा समोर बघ.
आम्ही काही फोटो घेतलेले आहेत या ठिकाणी. मस्त मस्त मंदिरापुढे गुलाबी गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये छानसे फोटो स्वेटर वगैरे घेतलेला आहे. आणि ही थंडी आता आम्हाला फक्त काही थोडा वेळच वाजणार आहे. एक एक काठी देखील आम्ही हातात घेतलेली आहे आणि आता दर्शन घेऊन पुढचा प्रवास करणार आहोत. त्या अगोदर थोडा नाश्ता आम्ही या ठिकाणी करणार आहोत. हे मंदिरातलं आपण सर्व दृश्य बघत आहोत आणि आता आम्ही थोडासा नाश्ता करून निघालो आहोत. इथे जायचं आहे बघा आपल्याला आता पायऱ्या आणि आता या ठिकाणी जायचं आहे. तिथून परत पुढे जायचं आहे. जवळपास 5,000 पायऱ्या अजून चढायच्या आहेत, उतरायच्या आहेत. नाश्ता वगैरे या ठिकाणी भेटत असतो बघा, सोय आहे वर. नाश्ता चालू आहे वाणीर दादाचा. मुले जे आहेत ती जोरात दत्त मंदिराला भेट देण्यासाठी चालवलो आहोत आम्ही. कुठून आलात दादा तुम्ही? दौंडवरून आलेत बघा. पुणे जिल्हा दौंड तालुका. आता इकडे वर कुठे जाणार? आता गिरनारला निघालोय. हो ना, रोपवेने आलेत? हो, रोपवेने. हा ना, गिरनार जायचं होतं. चालत जायचं होतं, फॅमिली असल्यामुळे रोपवेने आलो. हाँ, आम्ही भी चालत येणार होतो. दादा आप रोपवे से आहे की पाव पाव? पाव पाव आहे. पायी पायी गेले वर? किती वाजता गेले होते वर? म्हणजे खालून रात्री 12:30 सुरू केलं. 12:30 खालून मग पहाटे 5ला पोहोचलो. 5ला 5:30ची आरती, दर्शन चाललोय. अरे वा, कुठून आलात? पुण्यावरून. पुणे. एक टेकडी गेल्यावर परत पुन्हा दुसरी टेकडी आलेली आहे. आता ह्या टेकडीवर जायचं आहे. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. आणि भक्तिगीत गात भाविक निघालेले आहेत. कुठून आलात तुम्ही? आम्ही वय औषध वगैरे देऊ का? नको. गुडघे दुखीचे वगैरे शिकाट खायचे नाही. आणि चला चला चला. जगता मला सवय. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? मी नाशिकवरून. हा का, काय वाटलं इकडे येऊन? काही आताची सुरुवात केली. वर चाललो का? आम्ही नाशिकवरून गुरुवारी निघालेलो आहोत आणि 4 जण आहोत आम्ही. आमच्या बरोबर एक सर आहेत, थोडं पॅरालिसिस झालाय त्यांना. तर त्यांची जोडी ते शिक्षक आहेत, मॅडम आणि सर, चौधरी सर. आणि आम्ही 2 जण. माझ्याकडे इंडिका आहे, 14 वर्ष झालेत गाडीला, पण हिंमत केली आणि इंडिका घेऊन आम्ही गुरुवारी निघालेलो आहोत. तर आम्ही अगोदर बलसाडला आलो. बघा, परमेश्वर अशी परीक्षा घेत असतो. बलसाडला येत असतानाच रस्त्यामध्ये घाटामध्ये एकदम कान असे माझे भिन्न झाले, एकदम सुन्न, आणि चक्कर यायला लागली आणि गाडी चालवता येत नव्हती. अशाही परिस्थितीमध्ये अर्धा पाऊण तास थांबल्यावर बलसाडला आलो. बलसाडला माझ्या मित्रांनी मला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी बघितलं 180 BP झालेला होता.
तर बीपी आणि डोकं सुन्न झाल्यामुळे खूपच त्रास होत होता. डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या आणि त्या गोळ्या घेतल्या, औषधं, आणि मग पुढे बलसाडवरून आम्ही प्रवास सुरू केला. तर पोयचा या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी नीलकंठ धाम याचं दर्शन घेतलं. नीलकंठ धामाचं खूपच सुंदर आणि लय भारी. आणि नीलकंठ धाम दर्शन झाल्यानंतर मग आम्ही कुबेरधाम या ठिकाणी गेलो. या ठिकाणी छानसं दर्शन घेतलं. आणि मग सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे, युनिटी ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर त्या ठिकाणचं देखील जो संपूर्ण जगातला उंच असा पुतळा आहे, या पुतळ्याचं दर्शन घेतलं. खूप खूप छान. आणि मग पुढे निघलो आम्ही डोकरा येथे आल्यानंतर जंगल रणदास छोड मंदिराचं दर्शन घेतलं. आणि काल 375 किलोमीटर अंतर हे करून गिरनार या ठिकाणी आलेलो आहोत. उशीर झाल्यामुळे काल दर्शन होऊ शकलं नाही. आज सकाळी रोपवेचं तिकीट काढलं. अर्ध्या अंतरापर्यंत आम्ही रोपवेने आलो आणि आता छानपैकी वर चाललेलो आहे. सुंदर असा प्रवास आहे. भाविक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बरेचसे भाविक पायी चाललेले आहे आणि घाम देखील येतोय. थंडी खूप आहे इकडे, पण थंडीमध्ये चालल्यामुळे छानपैकी घाम येतोय आणि सुंदर असं निसर्गाचं दर्शन आहे. दुःख पडलेलं आहे. अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आहे आणि खूप छानपैकी आमचा प्रवास चालू आहे. आता पुढे आम्ही पोरबंदर, तसेच द्वारका बेट आणि सोमनाथ इत्यादी ठिकाणी भेटी देऊन मग आमचा नाशिककडे प्रवास चालू होणार आहे. अतिशय सुंदर हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतोय. आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. आणि मग आम्ही दर्शन झाल्यावर वर निघालेलो आहेत. सर देखील आलेले आहेत आणि मॅडमही आलेले आहेत आमच्याबरोबर. आम्ही थोडं थांबलो होतो आणि मग आमचा पुढचा प्रवास. पादुका आहे त्या ठिकाणी. छोटंसं मंदिर आहे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. रस्त्यात जिथे जिथे मंदिरे लागतील त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेत पुढे निघालेलो आहोत. आणि जागोजागी पाण्याची तशी व्यवस्था केलेली आहे. हे समोर 2 डोंगर दिसत आहे बघा. याच ठिकाणी आम्हाला जायचं आहे. बघा मंदिर कुठे आहे, एकदम डोंगरावर. समोर अजून एक मंदिर दिसते, तिथे जायचंय. आता खाली उतरायला सुरुवात आहे. या प्रवासामध्ये प्रथमच मी खूप दमलेलो आहे. पालखी देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे पालखीची. आणि सुद्धा भीती वाटते मला. बुट तेवढं खास नाही. काही ठिकाणी पायऱ्या फेकून घसरण्यात झालेल्या आहे. 200-300 रुपये जातील. जेवढं आपण आता खाली उतरतोय एवढंच वर चढायचंय. परत जे भाविक काही जाऊन आलेत त्यांचे चेहरे सांगतात, कारण बराचसा थकवा येतो. चला लेट जाऊ, थेट जाऊ. पालखीसाठी 2,500 ते 3,000 रुपये घेतात. तब्येत बरी नसल्यामुळे की काय थोडंसं दमछाक माझी होत होती प्रवासामध्ये.
दत्तात्रय चरण गुरु दत्तात्रय संस्थान. उधर तो धुपली नहीं, इधर भी धूपी है क्या? आम्ही संस्थानाच्या ज्या मंदिरात गेलो या ठिकाणी धुनी चालू होती, धुनीचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी महाप्रसाद देखील घेतलेला आहे. ढोकळा, फाफडा याचा मस्त नाश्ता केलेला आहे. दरम्यान मंदिर परिसरामध्ये कुठेही फोटो काढून देत नाही, नाहीतर डायरेक्ट मोबाईल जमा करतात. त्यामुळे आपल्याला हे येथील सर्व धुनीचं वगैरे दर्शन मी आपणास दाखवू शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी आहे आणि परवानगी देतच नाही. मग आता आम्ही निघालो आहे पुढे. श्री गुरु दत्तात्रय संस्थान. आणि इथून आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे. आणि आता परत आम्ही खाली आलो होतो, आता परत वर जातोय. आणि या कमानीपासून मग वर बघा, इथं या ठिकाणी जायचंय वर आम्हाला स्ट्रेट. 1500 खाली ऊपर जाने का. हाँ हाँ रिटर्न नहीं आने का. 7-8 हजार रुपये आने का 7-8 हजार. अच्छा तो बोलते गुरुदेव दत्त दत्त गुरुदेव दत्त दत्त. जय गुरुदेव. जय गुरुदेव दत्त. गिरनार पर्वत शेवटच्या काही थोड्या 50-60 पायऱ्या राहिल्यात, पण अतिशय अवघड. केदारनाथला देखील एवढं दम लागला नाही, थकवा नाही, तरी अर्धा अंतर रोपवेने आलेलं आहे. शरीर सांगतोय आता डोंगर दऱ्या चढू नका, जायचं अजून वर. 100 पायरी राहिली. दर्शन घेतलं का दम निघून जातो, हो ना. फ्रेश होतो माणूस, रिलॅक्स आहे. हे बघा, हे दादा काय सांगताय, दर्शन घेतलं खाली खरंच हो ना. 100%. हो फ्रेश होतो माणूस एकदम. आम्ही केदारनाथ, यमुत्री, गंगोत्री गेलो ना, पायी गेलो तर तसं वाटलं. दर्शन झालं, फ्रेश मध्ये आलो खाली. दर्शन झालं का फ्रेश हो. कळसोई शिखर वगैरे, मार्कंड ऋषी डोंगर, भरपूर काही असं. पण यावेळेस भरपूर हे झालं, त्रास होतो. तरी अर्ध रोपवेने आलो. नाही सोपं नाही ना कुठलीच गोष्ट, सोपं भेटणार नाहीस ना. नाही ना, असं धारीचं भेटेल घातल्यावर असं होणारच नाही. त्यासाठी कष्ट घ्यावंच लागणार थोडीफार का होईना. कुठून आपण चांगले नाशिकचे, मी नाशिकचाच ना हो. जेलोड नाशिक रोड. अरे वा, मी DGP नगर 2 अंबड साईड, गुलमोहर कॉलनी. नाशिक जनमत न्यूज पेपर आहे, आपला न्यूज चॅनल आहे. जन्मातला का? हो. आणि नाशिकची मंडळी भेटली आणि नातेवाईकही निघाले, त्यामुळे खूपच बरं वाटलं. मग थोड्याशा गप्पा 2-4 मिनटं झाल्या आणि मग निघालो परत पुन्हा मंदिराकडे. दत्त गिरनार. अनेक जणांचे फोन या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि ते फोन परत रिटर्न दिले नाही, त्यामुळे मी देखील आता फोन बंद करणार आहे. डोली से गए हो मैडम जी, हो गया दर्शन. माझं दर्शन झालेलं आहे, मी आपणास दाखवू शकलो नाही. कुठून आले होते तुम्ही गिरनार पर्वतावर चढण्यासाठी दर्शनाला? केळगाव पाटसला आली आमची ग्रुप आले. ग्रुप आले. गावाचं नाव काय तुमच्या?
कुंजवाडी तुम्ही रोपवेने आले आणि पुढं 5-6 हजार पायऱ्या एवढ्या पायी चालून गेले हा आणि वय किती 70 बघा 70 पेक्षा जास्त असेल मी म्हणते माझ्या मनात 70 असं हो ना बाबा बाबा वारले 3 वर्ष झाले 3 वर्ष आले चला धन्य इकडे आई मला पाया पडू दे आता माणसं ग्रुप आहे ना आमचं हा 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 शेवट राहिली वाट बघते हो हो काही नाही हळूहळू जा हा चला आई दोघे. गुरुदेव दत्त दत्त धन्य आई आले पण मागून हळूहळू हळूहळू जा हा? या वयात मोडतोड नको पडणं नको छानपैकी गिरनार दत्त महाराज दर्शन झालेलं आहे अर्धा प्रवास रोपवे आणि पुढचा प्रवास पायी केलेला आहे सोपं नाही आहे दत्त महाराज खूप असं डोंगरात उंचावर जाऊन बसलेले आहेत आणि आम्ही दर्शन शूटिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल जमा करतात त्यामुळे या ठिकाणी आम्ही आपल्याला दर्शन दाखवू शकलो नाही उंचावर आहे शिराची सर्व्हिसिंग होत आहे मोठ्या प्रमाणात घाम आणि जाम झालेला आहे चला एक निघतोय बस एवढाच व्हिडिओ दाखवू शकतो बोलण्याची हिंमत राहिलेली नाही आहे इथे संस्थांतर्फे प्रसाद वगैरे देखील दिला जात आहे ढोकळा आणि शिरा आणि कढी मस्त प्रसाद होता ठेवतोय तरी देखील काही जे फोटो काढलेले आहे ते या ठिकाणी दाखवत आहे बघा किती उंचावर मंदिर आहे आणि एवढ्या उंचावर हे मंदिर या ठिकाणी मंदिरात लवकर निघावं लागतं बाहेर मंदिराच्या आजूबाजूने आपण फिरू शकत नाही आणि खूप छान असं हे सर्व शूटिंग मी आपणास दाखवत आहे आणि हे जे शूटिंग आहे हे फोटो काढलेले आहेत हे यूट्यूबच्या माध्यमातून माझे नाते मंडळी तसेच नातलग आणि जे नातू होतील पुढे जाऊन मुलांना वगैरे जे मुलं ते देखील बघतील आणि म्हणतील अरे वा आमचे बाबा बघा किती उंच उंच जात होते प्रत्येक ठिकाणी गेलो की सर्व व्हिडिओ मी आपणास दाखवत असतो आणि अनेक जण सबस्क्राईब वगैरे करत नाही लाईक करत नाही काही हरकत नाही मी हे जे यूट्यूबला व्हिडिओ टाकतो पैसा कमवणे हा माझा उद्देश नाही आहे तर हे व्हिडिओ बघून काही भाविक गिरनार पर्वत वगैरे अनेक ठिकाणी जातील थोडंसं एक मार्गदर्शन होईल मदत होईल हाच माझा उद्देश आहे कसं वाटतंय उड़ान खटोला दो दिन से हम उड़ान खटोला में बैठ रहे पावागढ़ में भी बैठे थे और आज इधर जूनागढ़ यानी गुरुदेव दत्त गिरनार पर्वत पे भी बैठ रहे आणि मस्त आहे बघा इकडचं वातावरण वगैरे ऊन पडलेलं आहे थोडेसे सुविधा पाहिजे या ठिकाणी रोपवेला 630 रुपये भाडं घेतात परंतु रोपवे आपण ज्यावेळेस दर्शनासाठी जातो गिरनार पर्वतावर त्यावेळेस ऊन लागतं तर वरून वैष्णोदेवी वगैरे त्यासारखं असं जरा थोडंसं शेड होणं महत्वाचं आहे त्यामुळे आणि भाविकांना पाणी वगैरे मुबलक प्रमाणात पाहिजे सुविधा पाहिजे याचा विचार केला गेला पाहिजे कारण नागरिक पैसा देतात त्याप्रमाणे सुविधा भेटत नाही संध्याकाळी 5 वाजता रोपवे बंद होतो क्या बोलेंगे आप इधर के बारे में गिरनार पर्वत के बारे में दर्शन तो बहुत अच्छा होता है लेकिन सुविधा अच्छी मिलती है आपको बहुत अच्छी क्या मिला आपको छाव अभी इतना धूप था तो छाव मिले आपको तो मिला ना तो कष्ट तो लेना ही पड़ता है ना नहीं कष्ट तो लेना पड़ता है इतना बड़ा पहाड़ है लेकिन वैष्णो देवी जैसा छाव वगैरह होना भाविक के लिए क्योंकि इतना अभी अपन इतना रुपये का पैसा देते 630 रुपये आने जाने का अभी वो बड़ा होने वाला है ना बड़ा होने वाला है रास्ता बड़ा होने वाला है बड़ा होने वाला है तो बड़ा होना चाहिए गवर्नमेंट ने पास कर दिया पैसा 1 करोड़ 14 पास कर दिया नहीं तो इतना एकदम बढ़िया है अभी
गिरनार पर्वत बोले तो फेमस हो गया, महाराष्ट्र में हो गया, सब पूरे ऑल इंडिया वर्ल्ड में हो गया। तो विदेश से भी इधर भाविक आएंगे। पर्यटन में एक नंबर है और हो और धार्मिक क्षेत्र है। सुधारना पड़ेगा उसको, क्या करना पड़ेगा? हाँ, सुधारना पड़ेगा, करना पड़ेगा, ज्यादा लोगों को अच्छा लगेगा और विकास होना चाहिए। जैसा अभी अपन जाते कुबेर धाम में अच्छा विकास हुआ है, नीलकंठ धाम में बहुत बढ़िया है, स्टैच्यू ऑफ यूनिटी देखिए आपने कितना बढ़िया है, जबरदस्त हो गया। फिर तो ये भी जरा जबरदस्त होना चाहिए। देखो यहाँ का निसर्ग आणि बहुत ही बढ़िया निसर्ग है। अभी तो ये दिसंबर ने जनवरी महीना चालू है, लेकिन बारिश के दिनों में तो बहुत बढ़िया है। बड़े बड़े एकदम पहाड़ और हे जंगल खूपच छान आहे, मस्त आहे। भाविकांसाठी थोड्या सुविधा होणं महत्वाचे आहे। या ठिकाणी धर्मशाळा वगैरे ही भाविक आल्यानंतर चांगल्या रेटमध्ये आहे। 500 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत 2000 पर्यंत AC नॉन AC रूम आहेत आणि जेवण वगैरेही चांगलं मिळतं। आम्ही काल आलो त्यावेळेस आम्ही एका घरगुती जेवण आम्हाला भेटलं, खिचडी कढी वगैरे मस्त बनवून गरम गरम, तर चांगलं आहे। सर काय म्हणाल, काय वाटलं तुम्हाला? तुम्ही आज आपला यात्रेचा 4था दिवस का? 4था का 5वा? 5वा दिवस। काय वाटलं? 5 दिवस तुम्ही यात्रा केली, तीर्थस्थळ बघितलंय, काही त्रास झाला तुम्हाला? हो। आणि बघा दत्त गुरु महाराजांनी सरांना आज 15 वर्ष झालेले, ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे एका हात जरा थोडंसं हे झालेलं आहे, परंतु कुठलंही की आपल्याला काही आपण धनदागट नाही वगैरे असं काही वाटू दिलं नाही आणि सर एकदम पूर्ण चढून गेले। रोपवे मध्ये बसले, 5000 पायऱ्या आम्ही रोपवेने आलो आणि बाकी पुढचं सर्व दत्त महाराजांनी आणि सरांची जी येतो शक्ती आहे, जी मनाची, त्या शक्तीच्या जोरावर चालून गेलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांच्या सहपत्नी देखील आहेत। मॅडम काय म्हणाल? खूप छान वाटलं। गुरुदेव दत्तांची कृपा असल्यामुळे सगळा जो प्रवास एकंदरीत तो छान झाला। आणि प्रवास कसा झाला? प्रवास छान झाला। तसं बघितलं तर मी इंडिकावर आलेलो आहे। 14 वर्षापूर्वीची जुनी गाडी आहे इंडिका आणि गुजरातमधली मला कुठलीही माहिती नाहीये, रस्ते वगैरे काय सर्व। 21 आणि रोपवे त्या ठिकाणी बंद पडलेला आहे, स्लो आहे। काही आगावा माणसं असतात ना, ते कधी हे करतात रोपवेमध्ये, काही गडबड वगैरे केली त्यांनी तर मग असा प्रॉब्लेम येतो। हळूहळू उतरते, भयंकर हळू उतरते, पण जोरात उतरले पाहिजेत, कारण आणि अचानक थांबलेला आहे का लाईट गेलेली आहे का काय सांगता येत नाहीये। अनेक टॉरले आहेत। या ठिकाणी आम्ही जरा थोडं घाबरलो आहोत। 8 मिनिटांमध्ये ना ही खाली उतरते। छानपैकी आमचा रोपवेचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत सोमनाथकडे। मोठा प्रवास आहे आणि आलेलो आहोत आम्ही खाली गिरनार पर्वत। सोन्याचं मंदिर आहे ना, ते सोन्याचं मंदिर आहे। आणि बराच वेळ रोपवे थांबल्यानंतर पुन्हा चालू झालेला आहे। जवळपास 2 मिनिटं थांबलेली होती या ठिकाणी, रोपवे या ठिकाणी 2 मिनिटं थांबलेला होता। आते टाइम हम सूरत से आए, बरसात सूरत होके, हम तो नासिक से महाराष्ट्र घूमते घूमते आ रहे। अभी कल द्वारका जाएंगे, सोमनाथ जाएंगे। हम भी कल द्वारका जाएंगे। आप द्वारका जा रहे? तो गाड़ी लाए क्या? सोमनाथ जाके आए। हाँ ना, सोमनाथ जाके आए।